नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची च्या आजच्या भागामध्ये, ज्यामध्ये मानवी नातेसंबंधांचं क्रूर स्वरूप समोर आलं आणि मानवतेला काळीमा फासला गेला। सत्य घटनेवर आधारित आजच्या या गोष्टीमध्ये व्यामिश्र नाती, गूढ स्वभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंत्यांमुळे अशा भयंकर आणि धक्कादायक घटना घडतात की खऱ्या आयुष्यामध्ये असं खरंच काही घडलं असेल यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल। पण म्हणतात ना, खरं आयुष्य हे कुठल्याही कथा कादंबऱ्यांपेक्षा जास्त नाट्यमय आणि अविश्वसनीय असतं। चला पाहूया। नमू नमू, अगं काय तुझं ते सरप्राईज? किती वेळ मला असं बसायला लावणार आहेस? अगं आई येतेच आहे मी, होल्ड ऑन अँड सरप्राईज। कसं आहे पेंटिंग? वा, मस्त आहे। नाही म्हणजे आमच्या लग्नाच्या 75व्या वाढदिवसापर्यंत तू जे काही हे केलंस ना ते मला समजायला लागेल। काय ग आई, छान केलंस। राहुल आला? नाही, तो केक आणायला गेलाय। इतका वेळ? म्हणजे केक आणायला गेला की बनवायला गेला ते कळत। मी त्याला कॉल करते। हा बघ, त्याचं झालं। राहुल अरे कुठे? राहुल काय झालं? कधी? तू 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 आहेस कुठे मला सांग। मी येतो तिथे। तू शांत राहा आणि मी येतोय, लगेच येतोय। हा, काय झालंय? ऍक्सिडेंट झालाय त्याचा। ऍक्सिडेंट? राहुल राहुल किती लागले याला? राहुल, तुम्ही डॉक्टरांना बोलवा प्लीज। बाबा ॲम्ब्युलन्स राहू दे मी। ॲम्ब्युलन्स वेळ नाही, पण मी गाडी काढतो। हा पण गाडी मी चालवणार। काय? कसा वाटला माझा प्रँक? हा, एक नंबर ना। अरे डॅडी 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 हा? डॅडी, हे असं करतात? वेळ काय 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 तू करतोस काय? अरे डॅडी। राहुल असा असतो प्रँक? मग काय? बरं, तो केक तरी व्यवस्थित आहे ना? अरे डोंट वरी, मी तो व्यवस्थित ठेवला होता। ठीक आहे, चला चला चला, आपल्याला सेलिब्रेट करायचंय। चला ये ना नुसता। हॅपी अॅनिव्हर्सरी, कॉंग्रॅच्युलेशन। मॉम सेल्फी। हा, ठीक आहे। काय आजच्या दिवशी पण ह्यांचा फोन काही थांबत नाही, पण ते जे काय करतात ते आपल्यासाठी करतात ना। मी आज स्पेशल डिश केली आहे, पाण्या घेते वाढायला। चल तू मदत कर मला। थँक्यू। चहा? ठेव। बाबा थोडे पैसे हवे होते। अजून किती आणि कशाला? गेल्या आठवड्यात दिले ना, कोटा संपला आता पुढच्या आठवड्यात। बाबा मी फ्रेंड्स चाललो वीकेंड पार्टीला लोणावळ्याला, त्यासाठी हवे होते बाबा। कोणी दिली परमिशन? अहो मी सांगणारच होते तुम्हाला। मला परमिशन विचारायची असते का सांगणार होतीस तू? हे निर्णय कधीपासून घ्यायला लागलीस तू स्वतः? काय लोणावळा खंडाळा वगैरे चालणार नाही, इथे काय करायचं ते करा, विषय संपला। बाबा एका मित्राचा बर्थडे, ती पार्टी प्लॅन करणार आहोत। मित्र बॉयफ्रेंड वगैरे या घरात मला चालणार नाही। आय सेड नो मीन्स नो, विषय संपला। पण बस। डॅड डॅड ऐका ना, व्हिडिओ गेमचं न्यू क्रॅक्ट व्हर्जन आलंय डॅड। ओनली 3000 रुपीज, मला हवंय ते डॅड प्लीज।
अच्छा दिस इज थर्ड टाइम इन अ वीक. डॅड प्लीज. जागे वॉलेटमध्ये. डॅड कॉफी. आता कॉफी कशाला बाहेर? घरी चहा बनतो ना, कॉफी बनवू शकतो. कम ऑन डॅड प्लीज. इट्स जस्ट अ कॉफी. डॅड मी कार घेऊन जातो. अरे मला ऑफिसला जायचं आहे रे. डॅड मी इथेच जातोय. तुम्ही ऑफिसला जाण्याच्या आधी मी रिटर्न येईन प्लीज डॅड. लव्ह यू डॅड. बाय. नाश्ता. हाँ हाँ नहीं पहुंच रहा हूँ मैं. हाँ याद है मीटिंग का. यार 9:20. राहुल कुठे आहे? कार घेऊन गेलाय ना. गेला असेल गर्लफ्रेंडला फिरवायला लॉंग ड्राईव्हवर. हॅलो, राहुलच्या बाबतीत ना असलं काही संभवतच नाही. कळलं? तो गर्लफ्रेंडच्या असलेल्या लफड्यात कधी पडणारच नाही. ओके. आणि तुझ्याकडून बॉयफ्रेंड वगैरे असलं नाव जरी निघालं ना तरी मग बघ, तो मुलगा आहे, तू आहे आणि मी आहे. नाही सोडून काढलं ना तुम्हाला सगळ्यांसमोर. अहो, हे उशीर होतोय ना तुम्हाला? हा काय जाऊ कसा आता मी? जाऊ तर नाही फक्त ते गाडी त्याच्याकडे. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? फोन बंद करून बसलाय. यस वर्मा. हाँ अरे यार वो पहुंच गए क्या? एक एक काम कर, उनको चाय कॉफी पूछ ले और बैठा कर रखो. आता तुझ्या लाडामुळे ना आज मला टॅक्सीने जायला लागणार. दे. आई तू कसं सांभाळतेस ग या हिटलरला? मी तर एका दिवसात पळाले असते. असं नाही बोलायचं बेटा. बरं तू काही खाणार आहेस? चल काहीतरी बनवूया. तू तर मला किचन मध्येच अडकवतेस आई. बरं तुझ्या आवडीचं बनवूया काहीतरी. आई मैत्रिणीचा फोन आहे. तू हो पुढे, मी आले. बरं. हाय बेबी. हाय बेबी. तुला मिस करतोय म्हणून तो फोन केलाय. अच्छा ऐक ना, एक कॉफी दे ना. आता नो बेबी, आय एम ॲट होम. स्विच ऑफ. हे राहुल आला वाटतं. हा आता उद्या बघू. पोचलो मी घरी. बाय. गुड नाईट. आज यायला उशीर झाला. पार्टी होती ऑफिस मध्ये. बरं जेवायला वाढू? झालंय माझं. अहो ऐका ना, राहुल अजून घरी आला नाही. सकाळपासून बरेच कॉल केले त्याला पण त्याचा फोन लाडावून कोणी ठेवलंय त्याला? काळजी वाटते मला. अजून आला नाहीये. मग येईल. हा बघ राहुलचं फोन. तू म्हणजे बंद आहे. हा राहुल कुठेस तू? हा अरे सकाळी 15 मिनिटात येतो म्हणून गेलास आणि अजून पत्ता नाही तुझा. अहो जरा प्रेमाने बोला. त्याला आधी घरी ये म्हणावं, मग ओरडा हवं तर. आता तू शिकवणार मला कोणाशी कसं बोलायचं ते तू शिकवणार. हा तू गाडी घेऊन घरी ये लगेच बाळा. हा म्हातारा कोणाला म्हणतोय तू? तू द हेल आर यू? कोण आहेस तू? राहुलचा फोन तुझ्याकडे कसा काय? कोण आहे राहुल? अच्छा था ये, अच्छा था. हा पण तुला 1 कोटीवर 0 किती असतात माहितीये काय रे? चल बाय. कोण होता? आणि राहुलचा फोन त्याच्याकडे कसा? काय नाही का ते काहीतरी प्रँकच्या नावाखाली फालतूगिरी करतोय तो. नाही याच्याकडे दुर्लक्ष केलं ना तरच लाईनीवर येईल. दुसरं काय नाही. अहो पण राहुलकडे घराची गाडीची किल्ली आहे. तो येईल आणि झोपेल. कळलं? माझ्या डोक्याला आता ताप देऊ नको. मला उद्या सकाळी मीटिंग. ए झोप तू पण. चल झोप. का भीती वाटते मला. सारखी वाईट विचार येतात मला.
देवा, माझ्या राहुलचं रक्षण कर. रक्षण कर. हे व्हॉट्सअप. हाय नमू, रूम मध्ये आहेस का? बेडरूम मध्ये नाही रे, हॉलमध्ये. अच्छा ऐक ना, रूम मध्ये जा ना. मला व्हिडिओ कॉलवर त्या दिवसासारखी मजा बघायची आहे. ओके. नहीं रे, वही चल रहा है, 3% या 4%. हाँ, आज मार्केट खुलेगा तो पता चलेगा. देखते हैं. बाय बाय. काय मध्ये मध्ये? राहुल रात्रभर घरी आला नाही. त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे. मला खूप भीती वाटते. एकतर तो काल रात्री आलेला फोन पण तुम्ही सिरियसली घेतला नाही. वेळपटपणा करणं. मेसेज आलाय. हा, त्याचा फोन. हा, मग असेल, येत असेल आता. राहुल समोर. हा राहुल्या, बोल. कुठेस तू? कोण बोलतो? तुझा बाप. बास झाला आता तुमचा प्रँक बिन, बास झाला आता. कळलं? जिथे असून तिथे घरी जा, आपापल्या राहुलला घरी पाठवा. नाही ते सोडून काढीन एकेकाला. मी परत सांगतोय. हे बघ, आजच्या आज पैसे दिले नाही ना तर तुझ्या पोराला मारून टाके ना. मी कशावरून विश्वास ठेवू की राहुल तुझ्या बरोबर आहे म्हणून? राहुल आहे. राहुल, ए राहुल, राहुल. घरी ये म्हणा त्याला लवकर. अपने को मालूम है तेरा वो फुटपाथ का टेंडर पास हो गया है ना. हाँ हाँ हाँ. अगर पुलिस को भनक भी लगी ना अपने बेटे का क्रियाक्रम भी नहीं कर पाएगा. नाही नाही नाही. हॅलो, हे बघ, तुम्ही माझ्या राहुलला काही करू नका. मी तुम्हाला सांगतोय. मी त्याला काही हॅलो राहुल काय झालं? हॅलो. बाबा बोला ना. बाबा काय? राहुल होता ना? काय बोलला? हा बाबा काय झालंय? हो बाबा, काहीतरी सांगा. काय काय किडनॅप केलंय कोणी राहुल. काय काय? 1 कोटी रुपये मिळते. राहुलचा किडनॅप. मी पोलिसांना. नाही, नको 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 नको. शांत. अगं, पोलिसांना फोन केला तर राहुलला काय नको नको. बस तुम्ही शांत राहा. मी बघतो ना. मी करतो व्यवस्था काहीतरी. पैशांची व्यवस्था करतो. राहुलला सोडून आणतो. मी दागिने यांचे माझे. हा राहुलला काही होणार नाही. बाबा आता काय करायचं आपण? मी आलो. बाबा हाय नमू, आज भेटूयात का? सागर, अरे इथे एक प्रॉब्लेम झाला यार. काय ग, एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? अरे राहुलला कुणीतरी किडनॅप केलंय. अरे बापरे, मग आत्ता ग? अरे हे बघ, आता मला काही सुचत नाहीये. मी खूप टेन्शन मध्ये आहे. सुरेश भिडे, हो, मी काय? तुमचा मुलगा किडनॅप झालाय. हे काय? त्याला सोडवायला तुम्ही पैशांची व्यवस्था सुद्धा केली. नाही, असं काय 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 नाही आहे. ते नका साहेब, तुम्ही प्लीज यात पडू नका. माझ्या मुलाचा जीव तिकडे टाकणीला लागला. हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुमची भीती मी समजू शकतो, पण तुम्हाला काय वाटतं, एकदा तुम्ही पैसे त्यांना दिलेत की ते शांत बसतील? अहो, उलट पुढे ते कायमचे तुमच्याकडून वेगवेगळ्या कारणाने पैसे काढत राहतील. एक मिनिट, काय काय चाललंय का? तुम्हाला सांगितलं कोणी? पण एका मुलाचा फोन आला होता. हे बघा, किडनॅप पासून सांगितलंय. आम्ही पैसे नाही दिले, पोलिसांकडे गेलो तर ते राहुलला माझं. हे बघा, काळजी करू नका. आम्ही हे काम गुपचूप करू, कोणाला काहीच कळणार नाही. हे बघा भिडे, तुम्हाला ज्या नंबरवरून खंडणीसाठी फोन आला होता तो नंबर द्या. राहुलच्याच मोबाईलवरून फोन आला होता. शिंदे, राहुलचा नंबर घ्या आणि सर्वेलन्सवर टाका. त्याचा फोटो सुद्धा घ्या. बरं भिडे, मला सांगा, राहुल कधी आणि कोणासोबत गेला? हो, काल सकाळीच बाहेर गेलाय. काहीतरी व्हिडिओ गेम आणायला जायचं म्हणाला होता. पैसे आणि कार घेऊन गेला. काय वय काय त्याचं? जानेवारी 18 कंप्लीट होतील. अहो, म्हणजे त्याला 18 पूर्ण नाही आहेत. त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नसणार आणि तुम्ही त्याला कार नेऊ दिलीत. बरं, कुठल्या दुकानात गेला तो? दुकानात असं नाही माहिती, पण कुठल्या तरी मित्राकडे जायचा होता. ते काय क्रॅक व्हर्जन काय असतं आणायला जायचं. कुठला मित्र? नाव काय त्याचं? मित्र असे खूप मित्र आहेत ना बाबा, नाव नाही सांगता येणार.
तुला तर माहिती असेल ना मित्र कोण, तो सांग ना मग. मला नाही माहिती. अहो असं काय करताय? आई बाप म्हणून वयात आलेल्या मुलाच्या आयुष्याबद्दल, त्याच्या मित्राबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही? आम सॉरी. मुलांवर पैसा खर्च केला म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नसतं ना. अहो एक दिवस पश्चाताप करायची वेळ येईल. शिंदे, ताबडतोब CDR मागवा. येस सर. साहेब प्लीज काहीतरी करा. माझ्या राहुलला घरी आणा प्लीज. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या राहुलला सुरक्षित घरी आणू, ठीक आहे? नाही, मी बघतो काय ते. सर, राऊचा CDR आणि कॉल डेटा आलाय. बघू. शिंदे, हे तर कालपर्यंतच आहे. त्या किडनॅपर्सने आज राहुलच्या फोनवरून त्याच्या बाबांना खंडणीसाठी कॉल केला होता. ते लोकेशन हवं आहे. सर, रिपोर्ट बघितलं आणि लगेच सांगितलं की आजचा डेटा अपडेट व्हायची वाट बघू नका. मॅन्युअली काढा आणि कळवतील आपल्याला. शिंदे, राहुलने शेवटचा कॉल या नंबरवर केला आहे. त्याची माहिती काढली आहे सर. सायबर कॅफेमध्ये काम करणाऱ्या हरी नावाच्या मुलाचा आहे. अच्छा, म्हणजे हाच तो सायबर कॅफेवाला ज्याच्याकडे राहुल व्हिडिओ गेम आणायला गेला, त्यानंतर गायब झाला आणि लगेच त्याचा फोन पण बंद झाला. म्हणजे राहुल शेवटचा भेटला तो या सायबर कॅफेवाल्या हरीला. एक काम करा, त्या हरीला उचलून आणा. येस सर. मुंबईतील जुहू भागात राहणारे कंत्राटदार सुरेश भिडे यांचा मुलगा राहुल याचे अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून पैशाची मागणी केलेली आहे. या घटनेनंतर उद्योग जगतामध्ये खळबळ माजली असून हे असेच चालू राहिले तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षतेचे काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा हात आहे अशी कुजबूज मला याच्यात कोणालाही इन्व्हॉल्व करायचं नव्हतं. जस्ट बिकॉज यू आर पोलीस आय ट्रस्टेड यू. विश्वास ठेवला मी तुमच्यावर. आणि काय केलं तुम्ही हे? यू मेड ब्रेकिंग न्यूज आउट ऑफ इट. माझ्या मुलाच्या अपहरणाची बातमी टीव्हीवर दिली तुम्ही. तुम्हाला माहितीये का त्या किडनॅपरने काय धमकी दिली साहेब? ते बाहेर कळलं, पोलिसांकडे गेला तर माझ्या राहुलला काहीतरी करतील. तर तुम्हाला कळतंय का सिरियसनेस? कळतंय का तुम्हाला? हॅलो सर, माझ्या राहुलला वाचवा प्लीज. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही काहीतरी करा आणि ही न्यूज थांबवा. तुम्ही असं जाहीर करा की त्याचा किडनॅप झालेला नाहीये. राहुलच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन मिळालंय. हे बघा, तुमच्या मुलाचं लोकेशन सुद्धा आम्हाला सापडलंय. आम्ही तिथेच जातोय. त्याचं लास्ट लोकेशन मिळालं. हॅलो. सर, राहुलच्या मोबाईलचं आजचं लास्ट लोकेशन याच एरियात डिटेक्ट झालं. महाडिक बघा, आजूबाजूला काय सापडते का बघा. शिंदे, चला माझ्याबरोबर. शिंदे, रिकामे. पाटील मॅडम, आजूबाजूला काय सापडते का बघा. शिंदे, लगेच तिकडे या. हे बघा, इथे रक्ताचे डाग आहेत. त्या बाटल्या आहेत. अजून काही सापडतं का बघा. पटापट. सर, शूज आहे. अरे सर, रक्ताचं डाग आहे. ठेवा इथे. अजून काही सापडतं का बघा. व्हिडिओ कॉल आहे पोलिसांचा. हा हॅलो साहेब, मिळाला का राहुल? काय झालं? तो मिळेलच, पण मला एवढंच सांगा की राहुल घरातून बाहेर पडताना त्याने शूज घातले होते का? त्याने शूज घातले होते त्याने. एक मिनिट. हे अशा प्रकारचे होते का? हो, हाच तो शू. हा, हात शूज होतं काय? अरे
राहुल राहुल कुठे हो? रक्त आहे त्यावर. कसं काय? हा? हे बघा आता फक्त शूज सापडलाय, राहुल सापडला की आम्ही तुम्हाला लगेच कळवू. रक्त हो त्यावर? शिंदे एक काम करा, या रक्ताचे सॅम्पल घ्या आणि राहुलच्या आईच्या DNA बरोबर मॅच करून बघा. आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये रेड अलर्ट पाठवा. राहुलचा फोटो, गाडीचा मेक, कलर, नंबर सगळं काही शेअर करा. राहुलच्या जीवाला धोका आहे. आणखी एक, राहुलच्या मोबाईलवर कंटिन्यू सर्वेलन्स ठेवा. मोबाईल ऑन झाला की लोकेशन आपल्याला लगेच कळेल. या आजूबाजूच्या परिसरातले सगळ्या रस्त्यावरचे CCTV फुटेज चेक करा. कुठल्या तरी फुटेजमध्ये राहुलची गाडी दिसेलच आपल्याला. येस सर. या सर हा मोबाईल सापडलाय. ऑन करा. हा हो हे राहुलचा मोबाईल ऑन झालाय. मी फोन करतो. तर बाबा लिहून आले. रिसीव्ह करा आणि स्पीकर ऑन करा. हा राहुलला फोन द्या आधी. राहुलला फोन द्या लगेच. हा राहुलचा फोन आहे. जाधव साहेब तुम्ही? राहुलचा फोन तुमच्याकडे कसा काय? शूज त्याचा त्याला लागतं आणि आता स्पीकरवर टाका ना, स्पीकरवर. काय तरी सांगा मला प्लीज जाधव साहेब सांगा. साहेब कुठे राहुल माझा? हा? हे बघा आम्ही तुमच्यापासून काहीही लपवत नाहीये. आता फक्त शूज आणि मोबाईल सापडलाय. राहुलही लगेच सापडेल. ठीक आहे, तो सापडला की आम्ही तुम्हाला लगेच कळवू. काळजी करू नका. अहो त्याच्यात आणखी काय सापडतं का बघा. नाही सर पासवर्ड. एक काम करा, सायबर टीमकडून ओपन करा आणि चेक करा. ओके सर. अरे राहुल तुझ्याकडे व्हिडिओ गेम विकत घ्यायला आला होता? हो सर. तुला भेटल्यानंतर तो कुठे गेला, कोणाबरोबर गेला? काही सांगितलं नाही. किती वेळ होता तुझ्याबरोबर? तर 5 मिनिटात व्हिडिओ गेम दिला, पैसे घेतले आणि निघालो. नंतर काही बोलणं भेटणं वगैरे झालं का? रोजच्या प्रमाणे संध्याकाळी आम्ही जुहू सर्कलच्या कट्ट्यावर भेटलो. रोजच्या प्रमाणे म्हणजे? सर आम्ही रोज भेटतो ना. कोण कोण? मी, रवी आणि निलेश. हा रवी कोण? तर तो बोरिवलीत राहतो, रिक्षा चालवतो, स्वतःची रिक्षा आहे. निलेश? निलेश माहीमला राहतो, टेलर आहे सर. टेलर? आणि तू? मी पवई फिल्टर पाडायला राहतो, वकुर्ला सायबर कॅफेत कामाला आहे. राहुलचा फोन काल सकाळपासून बंद होता. तो दिवसभर घरी गेला नाही. त्यानंतर तुम्ही भेटलात, त्यानंतर तो गायब झाला. तुम्ही जेव्हा संध्याकाळी भेटलात तेव्हा त्याच्या बोलण्यातून काही जाणवलं का? तो कुठून आलाय, कुठे जाणार आहे? नाही सर. दिवसभर तू कुठे होतास? मी घरीच होतो. राहुल किडनॅप झाल्याचं कधी आणि कसं कळलं तुला? तर TV वर पाहिलं. तुला काय वाटतं कोणी केलं असेल हे? मला नाही माहीत सर. हे बघ, जे काय सांगायचं ना आत्ताच सांग. नंतर जर का आम्हाला कळलं ना की तू पोलिसांपासून महत्त्वाची माहिती लपवतोयस तर सर मला खरंच काय माहीत नाहीये. ठीक आहे, या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तू शहर सोडून जायचं नाही, कळलं? ठीक आहे सर. निघ. शिंदे, हा रवी राहायला बोरिवलीत, रिक्षा चालवतो. निलेश टेलर आहे, राहायला माहीमला. हा हरी सायबर कॅफेमध्ये कामाला आहे कुर्ल्यामध्ये, पण राहतो पवईत. हे तिघही मुंबईच्या वेगवेगळ्या लांबवरच्या भागात राहणार आहे. मग या तिघांची मैत्री कशी? यांचा आर्थिक स्तर जवळपास एकच आहे, पण तरीही जुहूला राहणाऱ्या श्रीमंत घरातील राहुल बरोबर यांची मैत्री कशी आणि का झाली असेल? मुद्दामून केलेली मैत्री असू शकते. राहुलच्या अपहरणात या तिघांचाही हात असू शकतो. शिंदे एक काम करा, त्या तिघांचेही कॉल रेकॉर्ड्स काढा, CDR मागवा आणि यांचे जुने काही रेकॉर्ड्स आहेत का ते चेक करा. बरं, त्या DNA टेस्ट अर्जंट मागवल्या होत्या, त्याचं काय झालं? लवकरच येतील सर. ओके. सर, सायबर टीमने राहुलचा मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल नेटवर्किंग स्टाईलचा स्टडी केलाय. त्यावरून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी लक्षात आली आहे की राहुल प्राची नावाच्या मुलीबरोबर दिवस रात्र ऑनलाईन चॅट करत होता. पण त्या प्राचीचा मोबाईल नंबर किंवा मेसेज राहुलच्या मोबाईलमध्ये नाहीये. एक काम करा, राहुलच्या मोबाईलमधले डिलीट मेसेज रिट्राईव्ह करायला सांगा. ओके सर. राहुलच्या चॅटबॉक्सवरनं कळलं की प्राचीने काल त्याला भेटायला बोलवलं होतं. कालच तर राहुल किडनॅप झालाय. ही प्राची कोण आहे? सर, तिने काहीच डिटेल्स राहुल बरोबर शेअर केले नाहीये. तिचा फोटो नाहीये, मोबाईल नंबर नाहीये, ईमेल ID नाहीये, पत्ता सुद्धा नाहीये. प्रोफाईल फोटो म्हणून पण तिने गुलाबाचा फोटो ठेवलाय. कदाचित राहुल हनी ट्रॅपचा शिकार झाला असेल. शिंदे एक काम करा, प्राची ज्या ठिकाणावरून राहुल बरोबर चॅट करायची तिथला IP ॲड्रेस आहे ना सर? एरिया कोणता? कुर्ला. हरीचं सायबर कॅफे तिथे झालं.
हो सर. एक काम करा, ताबडतोब त्याचा IP ॲड्रेस मागवा. येस सर. सर, गोडाऊनमध्ये सापडलेल्या बुटावरच्या रक्ताचा DNA राहुलच्या आईच्या DNA बरोबर मॅच झालाय. म्हणजे राहुलचा जीव धोक्यात आहे. प्राचीने तिच्या साथीदाराच्या मदतीने त्याला गोडाऊनमध्ये लपवलं आणि राहुल किडनॅपिंगची बातमी टीव्हीवर येताच जागा बदलली. सर, प्राचीचा IP ID आणि हरीच्या सायबर कॅफेचा IP ID एकच आहे. चला. या महिन्यात सायबर कॅफेमध्ये जे कोणी आलेत त्यांची लिस्ट दाखव. हो सर. शिंदे बघा. एंट्री बरोबर ठेवलीस ना? हो सर. प्राचीचं नाव नाहीये सर. आणि प्राचीने ज्या ज्या वेळी या IP ID वरनं लॉग इन केले ना त्या त्यावेळी कुठल्याही मुलीचं नाव नाही. कदाचित एखाद्या मुलानेच प्राचीचं नकली अकाउंट बनवून राहुल बरोबर मैत्री केली असणार. अरे राहुलचा मित्र आहेस ना तू? तुला राहुलच्या सगळ्या पैशांविषयी माहीत असणार. तूच खेळ खेळतोस ना? नाही सर. म्हणजे तुझे ते दोन मित्र रवी आणि निलेश तुझ्या मदतीने तुझ्या सायबर कॅफेतून राहुलचा गेम करतायत ना? अहो खरंच नाही सर. असा नाही बोलणार तू. रिकामे बघाटे, याला आपल्या ताब्यात घ्या आणि याच्या दोन्ही मित्रांनाही घेऊन या. या तिघांचे कॉल रेकॉर्ड्स आणि CDR मागवून घ्या ताबडतोब. घेऊन जायला. सर अहो मी काहीच केलं नाहीये. सर ऐका माझं. सर अहो सर. शिंदे एक काम करा, प्राचीच्या प्रत्येक लॉग इन वेळी इथे असलेल्यांची नावं टॅली करा. एक तरी नाव आपल्याला सापडेल. येस सर. सर हे बघा, सागर पाटील, सागर पाटील, सागर पाटील. तर हा नंबर ओळखीचा वाटतोय. चेक करा जरा. सर हा तोच नंबर आहे ज्या नंबरवरनं राहुल किडनॅप झाल्याचं आपल्याला इन्फॉर्म करण्यात आलं होतं. म्हणजे जो मुलगा मुलीच्या नावाने राहुल बरोबर चॅट करतो, ज्याच्यावर राहुलला किडनॅप केल्याचा संशय आहे, तोच मुलगा आपल्याला बातमी देतो की राहुल किडनॅप झालाय म्हणून. नक्कीच काहीतरी शिस्त आहे शिंदे यामध्ये. याला उचला. येस सर. सर हा रवी. बोरिवलीत राहतो. रिक्षा चालवतोस ना रे? आणि हा निलेश. कपडे शिवतो आणि माईमला राहतो. आणि हा हरी कुर्ल्यात सायबर कॅफेत कामाला आहे आणि राहायला पवईत. मला एक कळत नाही शिंदे, हे तिघही मुंबईसारख्या शहरात असून केवळ मित्राला भेटण्यासाठी संध्याकाळच्या ट्रॅफिकमधून थेट जुहूला पोचतात. तेही रोज. कसं शक्य आहे? काय रे, काय सावध शोधायला जायचं? हां, पैसेवाल्या मुलांची मैत्री करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे उकळता येतील म्हणून जायचात ना? बोल. नाही सर. सर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय सर. आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हेगार असल्याचा आरोप करतायत सर. अच्छा, डायलॉग. यांना आतमध्ये घेऊन जा आणि चांगली सेवा करा यांची. शरीरातलं एक एक हाड मोकळं झालं पाहिजे. त्यानंतर मी येऊन चौकशी करतो. 5 मिनिटात खरं बोलतील सगळे. घेऊन जा. सर सर सर. हा बोल. ठीक आहे सर. सागरला उचललाय. सागर पाटील कुठे राहतो? साहेब मी कुर्ल्याला राहतो. तूच आम्हाला फोन करून सांगितलंस ना राहुल किडनॅप झालाय. तुला कसं कळलं? साहेब नमिताने सांगितलं. अरे राहुलला कुणीतरी किडनॅप केलंय. राहुलची बहीण तुमची ओळख आहे? हो साहेब, माझी चांगली मैत्रीण आहे ती. प्राचीला ओळखतो? कोण कोण प्राची साहेब? जिच्या नावाने तू कुर्ल्याच्या सायबर कॅफेतून मुलीचा नकली प्रोफाईल बनवून राहुलची मैत्री केलीस. नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. फोन दे. फोन दे. नमिता फ्रेंड की गर्लफ्रेंड? गर्लफ्रेंड आहे साहेब. म्हणजे तू तुझ्या गर्लफ्रेंडच्या भावाबरोबर मुलीचा नकली प्रोफाईल बनवून रोमॅन्स करतोस. कशासाठी? पैशांसाठी? नाही साहेब. कुठे ठेवलास राहुलला? शिंदे याचा CDR मागवा आणि नीट चेक करा. बोल, राहुलला कुठे ठेवलंस? काय करायचा प्लॅन आहे त्याच्याबरोबर? ती राहुलची बहीण नमिता, ती सुद्धा यात सामील आहे ना? बोलतो साहेब, सांगतो साहेब. साहेब राहुलचा साहेब
माझ्या आणि नमिताच्या अफेअरला विरोध होता साहेब. जर तो स्वतः कुठल्या प्रेमात आहे सिद्ध झालं तर साहेब तो माझ्या आणि नमिताच्या अफेअरबद्दल त्याच्या आईबाबांना काही सांगणार नाही साहेब. असा विचार करून साहेब मी प्राची या नावाने खोटी प्रोफाईल बनवली साहेब आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं साहेब. पण साहेब मी खरं सांगतो साहेब, मी त्याला किडनॅप किंवा मी त्याचा खून केला नाही साहेब. मी खरं सांगतो साहेब. राहुलला काल तू भेटायला बोलवलं होतंस, हो साहेब. कशासाठी हे सगळं खरं सांगायला? तो भेट म्हणून मागे लागला होता साहेब. म्हणून मला हो म्हणावं लागलं साहेब. पण त्याला प्राचीला भेटायचं होतं आणि प्राची नाहीच आहे साहेब. म्हणून मी नाही गेलो त्याला भेटायला साहेब. मी खरं सांगतोय साहेब. प्राची नावाची मुलगीच नाही आहे हे राहुलला कळल्यावर तुम्ही त्याला जे तुझ्या आणि नमिताच्या अफेअरबद्दल आईबाबांपासून लपवण्यासाठी ब्लॅकमेल करता हे थांबेल म्हणून तू त्याला किडनॅप केलंस आणि आता मारायचा सुद्धा प्लॅन असेल ना? नाही साहेब, नाही साहेब, मी खरं सांगतो साहेब. मी खरं सांगतो साहेब. माझा काही प्लॅन नाहीये साहेब. मी खरं सांगतो मी काय नाही केलं साहेब. आई शपथ साहेब. ऐकलंस का कशी आड खिळखिळ होत आहेत ती? तुझी तशीच होतील. नाही साहेब. हे बघ, तू जोपर्यंत गुन्हा कबूल करत नाहीस ना तोपर्यंत तुला इथेच चढावं लागेल. जसजसा वेळ चाललाय तसतसा राहुल जिवंत असण्याची शक्यता कमी होत चालली आहे. इट्स रेस अगेन्स्ट टाइम. शिंदे, आपल्याला लवकरात लवकर राहुलचा शोध घ्यायला हवा, तरच तो जिवंत असण्याची शक्यता असेल. आपल्याकडे 3 मित्र आणि बहिणीचा बॉयफ्रेंड अशा 2च शक्यता आहेत. सर, राहुलच्या किडनॅपिंग मागे असलेल्या बिझनेस रायव्हरलीचा विचार करता त्याच्या वडिलांचे डिटेल्स मागवले होते. त्यावरनं असं लक्षात येतं की राहुलच्या वडिलांचं त्यांच्या बऱ्याच प्रतिस्पर्धी कॉन्ट्रॅक्टर बरोबर वैर आहे. कदाचित यातलाच कोणीतरी राहुलला मारण्याचा प्रयत्न करत असणार आणि खंडणी मागण्याचं नाटक करून मूळ हेतू लपवण्याचा प्रयत्न करत असणार. सगळ्यांच्या डिटेल्स काढा. सर, हे राहुलच्या मोबाईलचे मेसेज डिटेल्स. सर, राहुलचे डिलीटेड मेसेज रिट्रीव्ह झालेत. सर, सोनियाच्या नंबरवरनं धमकीचे मेसेज आहेत. राहुल, माझ्या प्रेमाच्या आड येशील तर तुला कायमचा आडवा करेन. सोनिया कोण आहे? राहुलला का धमकवते? सोनिया, राहुल कुठे आहे? सर, कोण राहुल? आता सांग, राहुल कुठे आहे? मला नाही माहित सर. कुठे आहे राहुल? सर, मी सांगितलं ना मला खरंच माहित नाही राहुल कुठे आहे. एकतर तूच त्याला कुठेतरी लपवलंयस किंवा त्याचं काहीतरी बरं वाईट केलंयस. सांग, राहुल कुठे आहे? मी खरंच सांगितलं ना मला नाही माहित राहुल कुठे आहे आणि मी त्याच्याबरोबर बरं वाईट का करीन? कारण तो तुझ्या आणि सुरेश बरोबर असलेल्या अफेअरच्या आडकाठी येत होता. त्याने त्याच्या बाबांबरोबर असलेला अफेअर बंद करायला सांगितलं म्हणून तू त्याला जीव मारण्याची धमकी दिलीस. काय? माझं त्या राहुलच्या बाबांशी अफेअर? सर, असं खरंच काही नाहीये. शिंदे, हे तुमच्या रोमॅन्टिक मेसेजचे पुरावे. ही वेगवेगळ्या लॉजची बुकिंग लिस्ट जिथे तुम्ही एकत्र टाइम स्पेंड करायचा. ही सुरेशची क्रेडिट कार्ड हिस्ट्री, तुझ्यावर केलेला खर्च, तुझ्या घरचा रेंट, लाईट बिल, मोबाईल रिचार्ज हे सगळं सुरेशच करायचं. हे सगळं बंद होऊ नये म्हणून तू त्याला मारून टाकलं. नाही सर, मी खरंच नाही त्याला मारलं. मी मान्य करते की माझं आणि सुरेशचं अफेअर आहे, पण मी फक्त चिडून राहुलला धमकी दिली. मी त्याला मारलं नाही. तेवढी हिंमत नाही माझ्यात सर. सर, मी खरंच काही नाही केलं. खरंच नाही माहित मला. हॅलो, सर, इकडे का? शिंदे, दरवाजा उघडा. शिंदे, रशीने गळावून खून केला आणि इथे आणून टाकलाय. एक काम करा, आजूबाजूला काय सापडते का बघा, काही सोडू नका. शिंदे, ही गाडी कधी आणि कोणी इथे आणून सोडली ते सगळं चेक करा आणि आपल्याला राहुलचा जिथे मोबाईल मिळाला तिथून इथपर्यंत येणाऱ्या सगळ्या रस्त्याचे CCTV फुटेज चेक करा. पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या.
यस. राहुल राहुल सुरक्षित घरी आणणार म्हणून सांगितलं होतं. तर राहुलची डेड बॉडी जिकडे मिळाली तिकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या गल्लीतून बरेच मार्ग आहेत आणि सीसीटीव्ही फक्त मेन रोडवर आहे. पण 2 ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये सुरेशची कार एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाताना दिसते. पॉज करा. आधीचं फुटेज लावा. पॉज करा. शिंदे, या गाडीमध्ये राहुलचा चेहरा दिसतोय, पण त्याच्या बाजूला जो ड्रायव्हर आहे तो नीट दिसत नाहीये, कारण त्याने कॅब घातली आहे. मगाचं फुटेज लावा जरा. पॉज करा. शिंदे, या कारच्या मागे एक रिक्षा आहे, ती मगाच्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होती. शिंदे, एक काम करा, रिक्षा झूम करा आणि त्याचा नंबर नोट करून घ्या. हा रिक्षा कोण चालवतोय तो सुद्धा दिसत नाहीये, त्याने सुद्धा कॅब घातली आहे. रिक्षाच्या मागे सुद्धा कोणीतरी बसलाय, पण तो सुद्धा दिसत नाहीये. हा रिक्षा चालवणार आहे, त्याने कानात बाळी घातली. अशी बाळी तर रवी सुद्धा घालतो. सर, रिक्षा रवीच्याच नावावर आहे. एक काम करा, त्या 3ही मित्रांना उचलून आणा. यस सर. तुमच्या गुन्ह्याचे पुरावे, हे सीसीटीव्ही फुटेज. बघा, हे तुमचे फोन लोकेशन. तुमच्या तिघांचेही फोन लोकेशन्स एकाच वेळी एकाच ठिकाणी दाखवत होते, ज्या ठिकाणी राहुलचं फोन लोकेशन रजिस्टर झालं होतं. तुमच्या तिघांचेही फोन एकाच वेळी बंद झाले जेव्हा राहुलचा खून झाला. आता हा सगळा पुरावा पाहिल्यानंतर तुम्ही गुन्हा कबूल करणार नसाल तर आमच्याकडे दुसराही मार्ग आहे. सर, पण आम्ही राहुलला मारलेलं नाहीये. शिंदे, खोटं बोलून काही उपयोग नाही. त्यांना सगळे पुरावे. तिन्ही गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला, मात्र कोर्टामध्ये आपण निर्दोष असल्याचाच दावा केला. पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबरदस्तीनं आपल्याकडून जबाब नोंदवून घेतला असं खोटं सांगितलं. पोलिसांनी जंग पछाडलं, पण त्यांना जो पुरावा मिळाला होता त्या पुराव्यातून या तिघांनीच राहुलचा खून केल्याचं मात्र सिद्ध होत नव्हतं. कोर्टानं पुराव्याअभावी या तिघांनाही सोडून दिलं. निलेने जेव्हा गुन्हा कबूल केला ना, माझी सॉलिड तरतरलेली. हो, पण लगेच लक्षात आलं की कोर्टात गुन्हा सिद्ध होईल असं कुठलाच पुरावा आपण मागं सोडला नाही. नाही, मी फक्त पोलिसांपासून वाचण्यासाठीच गुन्हा कबूल केला. बाकी आपण यातून सुटणार आहोत हे मला माहिती आहे. हो, मला माहिती आहे खून तुम्ही तिघांनीच केलाय. आज ना उद्या पुरावा सापडेलच. मग आम्ही ही केस पुन्हा ओपन करू आणि तुम्हाला तिघांनाही फासावर लटकवू. आणि हो, एका गुन्ह्यातून टेम्पररी सुटलात म्हणजे आणखी गुन्हे करायला मोकळे झालात असं समजू नका. डिपार्टमेंटची नजर सतत तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा. असं म्हणतात की ही गोष्ट कधी संपत नाही. आपण ज्याला या गोष्टीचा दी एंड समजतो तो केवळ एक टप्पा असतो, एक वळण असतं. या केसच्या बाबतीतही असंच काहीच झालं. पोलीस अजूनही त्या तिघांच्या मागावर आहेत. मैत्रीच्या नावाखाली दगा देऊन राहुलचा खून करणाऱ्या त्या 3 नराधमांवर पोलीस अजूनही लक्ष ठेवून आहेत. राहुलचे आई वडील आणि बहीण त्या दिवसाची वाट बघतायत ज्या दिवशी राहुलला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. सत्य घटनेवर आधारित या कथेतील त्या दुर्दैवी कुटुंबाप्रती आमची मनापासून सहानुभूती आहे.
ज्या क्षणी पोलिसांना पक्का पुरावा सापडेल आणि कोर्ट या तिन्ही मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावेल, तेव्हा या अधुऱ्या कहाणीचा उर्वरित भाग घेऊन आम्ही तुमच्या समोर नक्की येऊ. मी अभिजित खांडकेकर आजच्या या भागामध्ये तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.